नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोकणातली नारळी पौर्णिमेच्या दिवशी बनवली जाणारी फेमस अशी नारळी पोळी. कोकणामध्ये नारळ पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये नारळाची पोळी आणि नारळी भात हा बनवला जातो. भरपूर सारण भरून पोळी न फुटता कशी बनवावी, त्याचप्रमाणे खरपूस कशी भाजावी यासाठी संपूर्ण लागणाऱ्या टिप्स ज्या आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा नारळ जो आहे तो फोडून घेतलेला आहे. फोडून त्यातलं पाणी जे आहे ते साईडला करून घेतलेलं आहे. फोडल्यानंतर अर्धा तास नारळ जे आहे फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं नारळ जे आहे ते सहजपणे निघावं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे नारळ जे आहे ते करवंटीपासून वेगळं करून घेतलेलं आहे. आता बारीक काप करून हे काप मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. याऐवजी खोवलेल्या खोबऱ्याचाही वापर या ठिकाणी आपण करू शकतो. तर अशा प्रकारे बारीक कीस जो आहे तो करून घेतलेला आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये चमचाभर साजूक तूप घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेलं 1 वाटी नारळ या ठिकाणी घालून घेतलेला आहे. साधारणतः 1 ते 1.5 मिनिट हे नारळ आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून नारळाचा कच्चेपणा निघून जाईल. त्याचप्रमाणे यामध्ये असणारं पाणी जे आहे ते कमी होईल. यामुळे आपलं मिश्रण जे आहे ते पटकन घट्ट होईल, त्याला पाणी सुटणार नाही. यासाठी आपल्याला 1 मिनिटभर खोबरं जे आहे ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाव वाटीला थोडीशी कमी साखर घालून घेतलेली आहे. घरातल्या चमच्याने जर माप घ्यायचं ठरलं तर पोहे खायचे 4 चमचे या ठिकाणी साखर मी घालून घेतलेली आहे. नारळासोबत साखर 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे दूध घालून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर वितळताना ती कॅरमलाइज होणार नाही. यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत. दूध घालून साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घेत हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. मिश्रण परतवताना कंटिन्यू हलवायचं आहे, जेणेकरून साखर जी आहे ती सगळ्या नारळाला व्यवस्थित लागेल. या पद्धतीने आपल्याला साखर आणि हे मिश्रण जे आहे ते घट्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे फ्लेवरसाठी. जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये केशरचं दूधही या ठिकाणी तुम्ही घालू शकता, प्लेन दूध न घालता. तर वेलची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊन हे मिश्रण जे आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड होण्यासाठी ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. नारळ पोळीचं सारण जे आहे ते या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. ते थंड होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला. कणिक मळून झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल घालून कणिक मऊ करून साधारणतः अर्धा तासासाठी आपल्याला भिजत घालून घ्यायचं आहे. पोळी लाटण्या अगोदर तवा तापत ठेवलेला आहे. आता पोळपाटावरती थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा पीठ मऊ करून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठाचा एक गोळा घेऊन आपण ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याप्रमाणे चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त जाडसर आणि जास्त पातळ न करता मीडियम साईजची चपाती या ठिकाणी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तयार केलेली ही पोळी साईडला ठेवून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसरी चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे दुसरी ही चपाती या ठिकाणी आपली लाटून तयार झालेली आहे. आता यावरती तयार केलेलं नारळाचं सारण जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाने ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. सगळीकडे समान पसरावं यासाठी आपण सगळ्यात लास्टला हाताने या ठिकाणी थोडंसं सारण जे आहे ते व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. सारण पसरवून झालेलं आहे. आता यावरती तयार केलेली दुसरी पोळी घालून घ्यायची आहे. पोळी घालून झाल्यानंतर सगळ्या साईड ज्या आहेत त्या आपल्याला बोटाने व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. ज्याप्रमाणे आपण करंजी दाबून घेतो त्याच पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला पोळी जी आहे ती दाबून घ्यायची आहे. तयार झालेली ही पोळी आपल्याला गरम तव्यावरती घालून दोन्ही बाजूनी भाजून घेऊन त्यावरती साजूक तूप घालून पुन्हा एकदा व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली खुसखुशीत अशी नारळ पोळी जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे.
अशा प्रकारे टेस्टी आणि खुसखुशीत अशी आपली नारळ पोळी या ठिकाणी तयार झालेली आहे। या ठिकाणी तयार झालेली पोळी कट करून घेऊयात। अशा प्रकारे काठोकाठ सारण भरलेली नारळी पोळी जी आहे ती या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। ती एका डिशमध्ये काढून घेऊयात। आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून रेसिपीच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।